प्रश्न पहिला, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणाचा आहे? एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणाचा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, संत तुकाराम. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश संत तुकाराम यांचा आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे? खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तृतीय रत्न. खालीलपैकी तृतीय रत्न ही महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे. प्रश्न तिसरा, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ कोणते आहे? संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ कोणते आहे? आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आळंदी. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली आहे. प्रश्न चौथा, भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू झाले? भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2010. भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय 2010 मध्ये सुरू झाले. प्रश्न पाचवा, भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या. भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलकत्ता उच्च न्यायालय. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने न्यायालय आहे. प्रश्न सहावा, भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 25. भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. प्रश्न सातवा, महाराष्ट्र राज्यात जिल्हा व सत्र न्यायालय किती आहेत? महाराष्ट्र राज्यात जिल्हा व सत्र न्यायालय किती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 29. महाराष्ट्र राज्यात जिल्हा व सत्र न्यायालय 29 आहेत. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे. सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न आठवा, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे खंडपीठ नाही. प्रश्न नववा, भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत? भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 स्तर. भारतात ग्राहक न्यायालयाचे 3 स्तर आहेत. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या? खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीपा आंबेकर. दीपा आंबेकर ह्या न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या. प्रश्न 11वा, उज्ज्वला योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उज्ज्वला योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे. उज्ज्वला योजना ही महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न 12वा, कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे? कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे. प्रश्न 13वा, खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात. भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य गुजरात आहे.
प्रश्न 14वा, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, बॅरन बेट. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन बेट येथे आहे. प्रश्न 15वा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायट्रोजन. इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन वायू भरला जातो. प्रश्न 16वा, माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2005. माहितीचा अधिकार कायदा 2005 या वर्षी लागू करण्यात आला. मित्रांनो, विविध शासकीय स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक असणाऱ्या सामान्य ज्ञानासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. ह्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 17वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 65 वर्षे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्ती वय 65 वर्षे इतके असते. प्रश्न 18वा, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे? देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय पुणे शहरात आहे. प्रश्न 19वा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. प्रश्न 20वा, मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बहादूर शाह जफर. मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा बहादूर शाह जफर हा होता. प्रश्न 21वा, जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, 10 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी या रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.